लाईक, कमेंट, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा. आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते. ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर LLP सावनेर. इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स, फायनान्शियल कन्सल्टिंग, फायनान्स, शेअर मार्केट व रिअल इस्टेट कन्सल्टिंगचे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान. अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर LLP सावनेर ब्रांचला संपर्क करा. सावनेर तालुक्यातील खापा बडेगाव मार्गावरील कोच्ची फाटा येथील अभुदय ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील समोसे खाल्ल्याने अचानक काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना त्वरित खापा येथील डॉक्टर पिंगे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. खापा बडेगाव मार्गावर कोच्ची फाट्याजवळ अभुदय ग्लोबल स्कूल आहे. शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम उपक्रम चालवले जातात. यासाठी विद्यार्थी काही साहित्य सोबत आणतात. समोसे बनविण्यासाठी मैद्याचा वापर करण्यात आला होता. शाळेत समोसे बनविण्यात आले. शाळेतील समोसे खाल्ल्याने अचानक काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. विद्यार्थ्यांना चक्कर, पोटदुखी, मळमळ वाटत असल्याने शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना खापा येथील डॉक्टर पिंगे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. अभुदय ग्लोबल स्कूल कोच्ची फाटा येथील काही विद्यार्थ्यांना खाण्यामध्ये काहीतरी आल्याने त्यांना मळमळ, चक्कर येणे अशा प्रकार सुरू झाल्याने इथे खापा येथील डॉक्टर पिंगे यांच्या दवाखान्यात त्यांना भरती करण्यात आलेले आहे. कोणत्या शाळेमध्ये शिक्षिका आहे मॅडम तुम्ही? मी अभुदय ग्लोबल विलेज स्कूलला. हो का. इथे मुलं जे आता ॲडमिट झालेले आहे हे कशामुळे, काय प्रकार आहे हा? समोसा खाल्ला त्याच्यामुळे म्हणजे चक्कर येणे आणि मळमळ वाटते. हो का. आणि काही इन्फेक्शन वगैरे? नाही, इन्फेक्शन, मळमळ आणि हे वाटत आहे. हो का. तुमचे पण वाटत आहे तुम्हाला पण? हो, मलाही वाटत होतं. हो का. आता बरोबर. हो का. काय नाव आपलं? माझं शिल्पा वाहने. शिल्पा वाहने. ठीक मॅडम. हे पूर्ण टोटल 10-12. हो का. आता ठीक आहे सर? हो, सगळं ठीक आहे. हो, काही मुलं गेले. हो. काही विद्यार्थ्यांना मळमळ, पोटदुखी, चक्कर येत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आला. तर काहींना अति त्रास जाणवत असल्याने काही विद्यार्थ्यांना सलाईन लावून उपचार करण्यात आला. सुदैवाने सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. सर्व विद्यार्थ्यांना अशक्तपणा जाणवत होता. याबाबत डॉक्टर पिंगे यांना विचारणा केली असता भेसळयुक्त निकृष्ट दर्जाचे पदार्थ खाण्यात आल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे पोट दुखणे, मळमळ तर काहींना चक्कर येत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारणा होत आहे. सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे डॉक्टर पिंगे यांनी सांगितले. उनको कुछ खाने पीने में उनके कोई पॉइजनिंग वाली चीज़ आई है. हाँ. तो उस वजह से उनको, कुछ बच्चों को वोमिटिंग्स हो रही है. कुछ को पेट में दर्द है. किसी को हेडेक है. किसी को चक्कर आ रहे हैं. हाँ. ऐसी कोई चिंताजनक बात नहीं है. नहीं. और ये कुछ खास विशेष कोई पॉइजनिंग भी नहीं हो सकता है. जिस तरह से मैंने बोला, फूड पॉइजनिंग जो नॉर्मली अपने कई बार खाने में ऐसी भारी चीज़ें आ जाती है. उस वजह से जो कंप्लेंट्स आती है वही कंप्लेंट्स लग रही है अभी तो. और जैसे कोई एखादा, जैसे कभी चिपकली या फिर कोई कीड़ा खाने में आ जाता है. इस प्रकार से नहीं लग रहा है. नहीं. एक्चुअली उनके सिम्टम्स बहुत अलग होते हैं. किसी को भी लूज मोशंस नहीं है. किसी को भी सीवियर कोई कंप्लेंट्स नहीं है. जो भी कंप्लेंट्स है वो अभी सेटल हो गई है 1 घंटे के ट्रीटमेंट में. तो खाने की ऐसी चीज़ जो हजम होने में ज़रा भारी है. जैसे आजकल मिलावट बहुत होती है खाने पीने की चीज़ों में. हमने टीचर्स से जानकारी ली तो उन्होंने बताया कि एक मैदा हम लोगों ने सिर्फ बाहर से बुलाया, बाकी हम लोग हमारे यहाँ से सब साफ़ सुथरी चीज़ें इस्तेमाल की है. हो सकता है मैदा जो है मिलावट वाला आया हो. उसमें जैसे मैदे में अरारोट या ऐसी कुछ चीज़ मिलाई जाती है कई बार. तो हाँ, वैसा कुछ हुआ है. ये कोई जहरी चीज़ नहीं आई है, मुझे ऐसा लग रहा है. मिलावट की वजह से, मिलावट का ही हो सकता है. ये जहर का लक्षण नहीं लग रहा है कोई भी. किसी भी बच्चे को इस तरह से सिम्टम्स नहीं है कि कुछ पॉइजन गया है बॉडी में किसी भी प्रकार से. कितने बच्चे हैं सर? ये तकरीबन 18 से 20 लोग हैं टोटल. हाँ, हो गया. उसमें 7वीं 8वीं और 4थी और 5वीं ऐसे मेरे ख्याल से 3-4 स्टैंडर्ड्स के बच्चे हैं. 4-4 5-5 और एक ही मैडम है उनमें से. सब जो लोगों को ट्रीट किया है मैंने, उनमें एक मैडम है जिनको कुछ कंप्लेंट्स थी. अभी सब बच्चे ठीक है?
अभी 8% सभी ठीक है। जो कुछ 2-4 लोगों को कोई ज़्यादा तकलीफ थी उनका ट्रीटमेंट अभी चालू है। बाकी कुछ बच्चे ऐसे थे कि जिन्होंने कुछ खाया भी, उनको कुछ भी कंप्लेंट नहीं थी। अगर कोई पॉइजनिंग वाली चीज़ होती तो सभी को लक्षण आते एक जैसे, कुछ मोशंस, सीवियर हेडेक या फिर सीवियर पेट में दर्द या फिर वोमिटिंग जो कंट्रोल नहीं होती। कई बार ऐसे पेशेंट्स को रेफर करना पड़ता था एक दूसरे किसी को भी आगे भेजने की जरूरत नहीं पड़ी। तो ये मिलावट हो सकता है, अदर देन मिलावट की वजह से मिलावट ही हो सकती है। जो कितने बजे लाए आपके दवा? ये मेरे ख्याल से एक 1:30 पौने 2 बजे के आसपास होंगे। ऐसे देखे उनको ये कर अभी दिया। कितने बच्चे का ट्रीटमेंट चालू है? अभी एक 3 या 4 बच्चे हैं जिनको कुछ ज़्यादा तकलीफें थी, किसी को वोमिटिंग्स थी, या फिर जिनको प्राइमरी ट्रीटमेंट से रिलीफ नहीं हुआ, उनको कुछ इन्फेक्शन के हिसाब से कुछ ट्रीटमेंट दे रहे हैं। तो ये भी मेरे ख्याल से एक आधे से 1 घंटे में सभी लोग अपने अपने घर जा पाएंगे। इनमें से कोई अगर किसी को तकलीफ ज़्यादा लगती है तो हम लोग फिर गवर्नमेंट या फिर प्राइवेट अस्पताल में उनको पेरेंट्स को बुला के उनको रेफर कर। येथे विद्यार्थ्यांना मळमळ येणे, चक्कर येणे याबद्दल हा जो प्रकार घडलेला आहे, यासाठी आपण या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या म्हणजे हा प्रकार कसा घडला। काय सर आपलं नाव का सर? माझं नाव सचिन देशपांडे। आपल्या शाळेमध्ये वर्षभर विविध प्रोग्राम सुरू असतात आणि एक मोठा कार्यक्रम आपण वर्षाच्या शेवटी घेतो। त्याची तयारी आम्ही 3 ते 4 महिने 6 महिन्यापासून आम्ही सुरू करतो। त्या तयारीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात। त्याच्यामध्ये विशेष करून मुलं जे स्टॉल्स लावतात त्याच्यामध्ये काहीतरी बनवून विकणे वगैरे असते। तर जे पाककृती असते तर त्याची तयारी सध्या रोज पहिल्या 1 ते 2 तास सुरू असते। त्याच्यामध्ये काही मुलं आपल्या घरून काही सामग्री आणतात आणि इथे काही बनवून ते टेस्ट करायला देतात आणि ते जेव्हा टेस्ट करायला दिलं आपल्या घरून सामग्री आणून, तर एका शिक्षिका आणि काही मुलांना थोडीशी ॲसिडिटी झाली आणि थोडी मळमळ वाटली। तर मग आम्ही प्रिकॉशनरी मेजर म्हणजे की त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही डॉक्टर पिंगेंकडे त्यांना पाठवलं। तर त्यांनी सांगितलं की बहुतेक त्याच्यामध्ये मैदा असेल आणि ज्याच्यामुळे त्यांच्या पाचनक्रियेत बाधा आली आहे। त्यांना विषबाधा झालेली नाही, पाचनक्रिया त्यांची गडबड झाली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मळमळ होते। त्याच्यावर त्यांचा उपचार केला गेलेला आहे आणि ते आता डिस्चार्ज झालेले आहे मुलं। किती विद्यार्थी आहे? बघा, ज्यांना खरोखरच काही झालं असेल तर 8 ते 9 लोक असतील ज्यांना किंचित मळमळ किंवा ॲसिडिटी झालेली आहे। बाकी लोकांना इतरही काही गोष्टी त्यांनी घरून डबा जरी आणला असेल किंवा अजून काहीतरी खाल्लं असेल तर त्यांना बाकी लोकांना बघून भीती वाटली असेल म्हणून बाकी लोकांना पण आम्ही असे 20 जवळपास विद्यार्थ्यांना आम्ही तिकडे पाठवलेलं होतं आणि 8-9 लोकांवर उपचार झालेला आहे त्याच्यापैकी। आता विद्यार्थी कसे? आता विद्यार्थी ठीक आहे। ठीक। येस। कोणत्या वर्गाचे आहे? आपल्याकडे 3री ते 9वीचे आहे। 3री ते 9? येस। हां हो। पूर्ण म्हणजे जे 20 विद्यार्थी होते 3री ते 9 पर्यंत? हो 3री ते 9वीचे विद्यार्थी।